श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या मंगळवारी म्हणजेच 12 ऑगस्टला या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित असतो. पण 2025 मधली सर्वात पहिली ही अंगारकी चतुर्थी असणार आहे. आणि त्याचबरोबर बघा चतुर्थीची तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो 12 ऑगस्टला सकाळी 8:41 सुरू होणार आहे. आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:36 होणार आहे. तर अशा स्थितीत आपल्याला अंगारकी चतुर्थीचा व्रत जे आहे तर ते 12 ऑगस्ट रोजी साजरे करायचे आहे. यावेळी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती रात्री 9:06 आहे. अंगारकी आपल्या हिंदू धर्मासाठी एक अत्यंत शुभ महत्त्वाचा दिवस असतो. त्याचबरोबर अनेक भाविक भक्त उपवास करत असतात. या दिवशी भगवान श्री गणेशाला समर्पित असल्यामुळे या दिवशी आपण अंगारकी चतुर्थी या नावाने सुद्धा मंगळी चतुर्थीला ओळखले जाते. तर आता अंगारकी संकष्टी चतुर्थीला भक्त लवकर उठतात, स्नान करतात. ते माती, तांबे किंवा सोन्यापासून बनवलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची सेवा आराधना करतात. योग्य विधी नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. आरतीनंतर गणपतीचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक केले जातात. भक्तांमध्ये वाटले सुद्धा जातात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविक गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर व्रत करतात. सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो तर ते संध्याकाळी चंद्रोदयाच्या दर्शनानंतर संपवला जातो. संपूर्ण दिवस अन्नाचा एकही कण न खाता काहीच न खाता उपवास केला जातो. तर काही ठिकाणी काही लोक फळे, साबुदाणा, खिचडी वगैरे खाऊन हा उपवास करतात. उपवास करताना जास्त द्रव्य पदार्थ पिणे किंवा सुपारी, काजू किंवा असलं खाणं काय वर्ज्य मानलं जातं. अंगारकी चतुर्थीचे व्रत हे चंद्रदर्शन आणि श्री गणेशाची पूजा केल्यानंतर संपते. भक्त श्री गणेशाला अर्घ्य देखील अर्पण करतात आणि नंतर शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करून उपवास देखील सोडतात. भक्त या दिवशी चंदनाचा लेप, तांदूळ किंवा फुलं देऊन चंद्रदेवाची पूजा करतात. या दिवशी भगवान श्री गणेशाला समर्पित वैदिक मंत्रांचं पठण केलं जातं. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनापासून म्हणजेच चंद्रप्रकाशापूर्वी गणपती बाप्पा आणि गणपती अथर्व शीर्षम पठण केलं जातं. आपण केलं तर ते आपल्यासाठी खूप प्रभावी असं मानलं जातं. या दिवशी भगवान श्री गणेशांच्या स्तुतीसाठी भजन किंवा धार्मिक स्तोत्र मंत्र देखील गायले जातात. अशा स्थितीने आपल्याला अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती साजरी करायची आहे. यावेळेस अंगारकी चतुर्थी जी आहे ती अतिशय शुभ योगामध्ये साजरी केली जाणार आहे. तर आता बघा मंगळवार आणि ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी एकत्र येते त्यावेळी तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने आपण बोलत असतो. या दिवसापासून संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्यासाठी सुरुवात होते. जर तुम्हाला नवीन संकष्टी चतुर्थीचा व्रत सुरू करायचा असेल तर मग तुम्ही मंगळवारी आलेल्या अंगारकी चतुर्थीपासून नक्कीच उपवास सुरू करू शकता. आणि त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय प्रभावशाली असे उपाय देखील आहे जेणेकरून भक्तांनी आपल्यावरती श्री गणेशांची कृपा जी आहे तर ती आपल्या भक्तांवरती होत असते. आणि आपल्याला श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या जीवनातील जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी हा मसूर डाळीचा अप्रभावशाली अतिशय अत्यंत उपाय आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओला मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणी, उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. घरातील महिला किंवा पुरुष कोणी हा उपाय करू शकता. हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर बघा, आपण खूप मेहनत, खूप कष्ट करत असतो, परंतु तरी आपल्याला कष्टाला किंवा मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल तर एखादा शत्रू आहे. हा शत्रू तुमच्या ओळखीचा आहे किंवा अनोळखी असेल आणि या शत्रूमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे. घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहेत. मग त्या इच्छा तुमच्या शारीरिक असेल किंवा मानसिक असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल किंवा कर्जमुक्तीसाठी असेल, तुमच्या ज्या काही इच्छा असतील आणि त्याचबरोबर शत्रूंचा जो नाश आहे
जो त्रास आहे तो तुम्हाला होतोय आणि शत्रू जो काही आहे तो म्हणजे त्यांच्यामुळे तुमच्या घराला नजर लागते. घरामध्ये वाईट शक्ती आहे, घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहे तर त्या घरात प्रवेश करत असत. अशा तुमच्या ज्या समस्या आहेत तुम्हाला त्यावर मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे. मसूर डाळ जी असते तर ती मंगळ ग्रहाची कारक मानली जाते. मंगळ ग्रह ज्या वेळेस आपला मजबूत असेल त्यावेळी आपल्याकडे धनसंपत्ती, पैसा सर्वच आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे मसूर डाळीचा उपाय जर आपण भगवान श्री गणेशांच्या समोर केला तर खूप चांगले लाभ आहेत जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतात. आता उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये पूर्ण श्रद्धा असावी, भक्ती असावी आणि उपाय किती विश्वासाने करतो इतकं देखील खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला त्याचे जे लाभ आहेत ते तर नक्कीच बघायला मिळतील. मसूर डाळ असते ती दारिद्र्यनाशक डाळ मानली जाते. त्यामुळे आपल्या घरात पैसा येईल, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील, शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल असा हा प्रभावी उपाय आहे. आपल्याला करायचा आहे. या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. आपल्याला आपली रोजची जी काही घरातील साफसफाई, अस्वच्छता असेल ती करून घ्यायची आहे आणि या दिवशी भगवान श्री गणेशाचं विधिवत पूजन आवर्जून करायचं आहे. इतर वेळेस संकष्टी चतुर्थीला तुम्ही करत असाल किंवा करत नसाल, परंतु आपल्याला अंगारिकाच्या संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशांच्या विधीवर पूजन हे आवर्जून करायचं आहे. कशा पद्धतीने करायचं तर एक छोटासा छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला सर्वप्रथम लावायचा, धूप लावायचा, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये आपल्याला खाली थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे. मूर्तीवरती तुम्हाला 11 वेळा शुद्ध पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पंचामृत किंवा कच्चं दूध जे काय असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला गणपती बाप्पांना स्नान करायचं आहे आणि यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर लावायचं. आपण ज्यावेळी हा अभिषेक करत असतो तर त्यावेळेला गणपती अथर्वशीर्षम आपल्याला पठण करायचं आहे आणि शक्य नसेल तर त्याने ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. अशा पद्धतीने अभिषेक करायचा. अभिषेकाचं जे काही पाणी आहे ते थोडं घरामध्ये लहान मुलांना आपल्याला पिण्यासाठी द्यायचं आहे किंवा घरामध्ये जेवढे काही व्यक्ती असतील तेवढ्यांनी सर्वांना थोडं तीर्थ म्हणून तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर भगवान श्री गणेशाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. अभिषेकाचं तीर्थ उरलेलं आहे जे आहे तर ते झाडाला टाकायचं, फक्त तुळशीला टाकू नका. त्यानंतर एक पाट घ्यायचा, पाटावरती लाल कपडा अंथरायचा, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या किंवा तुमच्याकडे जर विड्याचं पान असेल तर मग विड्याचं पान ठेवा. त्यावरती अखंड अक्षता ठेवा, हळदी कुंकू टाका. नंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला विराजमान करायची आहे. यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे. गणपती बाप्पांना स्थापित करायचं. गणपती बाप्पांना कुंकू, अक्षता, धूप, अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचे नैवेद्य अर्पण करू शकता किंवा मोदक अर्पण करू शकता किंवा मग थोडीशी साखर जरी ठेवली तरी चालेल. फक्त देव हा फक्त आपल्या भक्तीचा भोगलेला असतो. आपण जे काही करतो त्यापेक्षा आपल्या मनामध्ये देवाबद्दल किती श्रद्धा आहे ही किती भक्ती आहे हे खूप महत्त्वाचं असतं बरं का. तुम्हाला नैवेद्य करणं शक्य झालं नाही तर थोडीशी साखर ठेवा, खडी साखर ठेवा तरी चालेल. सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे? अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11 वाजेच्या अगोदर श्री गणेशांच्या मूर्तीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर घरात सतत पती पत्नीमध्ये भांडण, कटकट, वाद होत असतील, घरामध्ये सुखसमृद्धी टिकत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद प्रत्येकामध्ये होतात, मग तुमचे प्रमाण जर खूप जास्त प्रमाण होत असेल तर त्यासाठीच हा उपाय आहे तर तो करायचा आहे. यानंतर एक ताट घ्यायचा आहे. ताट तुम्ही प्लास्टिकचं सोडून कोणत्याही धातूचं घेऊ शकता. ताटामध्ये तुम्हाला एक त्रिकोण जो आहे तर तो कुंकवाच्या सहाय्याने काढायचा आहे. मग कुंकवाच्या सहाय्याने काढून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल असेल जे काय असेल ते टाकायचं. त्यानंतर मग तुम्ही पाण्याने त्यांचा गंध तयार करायचा. ताटामध्ये तुम्हाला त्रिकोण काढायचा आणि जी मसुराची डाळ घेतलेली आहे आपण तर ती त्रिकोणामध्ये तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर त्या डाळीवरती तुम्हाला थोडासा गुळ किंवा गुळाचा खडा जो काही आहे त्या त्रिकोणाच्या अवतीभोवती तुम्हाला कोणत्याही साईडला तुम्ही 5 दिवे आहेत ना तर ते ठेवायचे आहे. विड्याचे पान घ्यायचं आहे. विड्याच्या पानावरती तुम्हाला 5 दिवे ठेवायचे आहे. प्रत्येक पानावरती एक दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिव्याची वात जी काय आहे ती तुम्हाला पूर्व पश्चिम दिशेला होईल अशा पद्धतीने दिवे ठेवायचा आहे. फक्त दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने ठेवू नका. त्यानंतर तुम्हाला मनामध्ये जी काही अडचण असेल तर ती व्यक्त करायची आहे. भगवान श्री गणेशाचे स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करून गणपती अथर्वशीर्षम 1 वेळा पठण करायचं आहे. यानंतर संकटमोचन श्री गणेश स्तोत्र एकदा पठण करायचे आहे आणि 1 वेळा ओम गण गणपती नमः
या मंत्राची माळ तुम्हाला जपायची आहे. हे संपूर्ण झाले की जी काही डाळ गुळ आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. तुमच्या संपूर्ण घरातून ही डाळ किंवा गुळाचा खडा आपण ज्या त्रिकोणामध्ये ठेवला आहे तर तो तुम्हाला एका प्लेटमध्ये वाटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जे दिवे आहे तर ते शांत झाल्यानंतर परत तुम्ही आपल्याला घरामध्ये वापरू शकता. डाळ किंवा गूळ घेऊन तुम्हाला आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर त्या गाईजवळ जायचं आहे. गाईला हे डाळ किंवा गूळ खाऊ घालायचं. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. उपाय केला तर तुमच्या घरामध्ये असं सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य सगळं काही नष्ट होईल. श्री गणेशांच्या कृपेने ते नष्ट होईल. श्री गणेशाची भरभरून कृपा आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती, पती पत्नीमध्ये प्रेम हे संबंध नक्कीच वाढवतात. आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल किंवा म्हणजे त्यासुद्धा पूर्ण होतील. ही अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. तर तो तुम्ही नक्की करून बघा. तेवढं तुम्हाला मंगळवारच्या ह्या दिवशी करायचं आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र जर तुम्हाला येत असेल तर या मंत्राचं देखील तुम्ही करू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच काही माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण परत येऊ. श्री स्वामी समर्थ.